DNA म्हणजे काय ते नेमकं बेसिक पॉइंट आपण आज बघणार आहोत. द स्ट्रक्चर ऑफ DNA अकॉर्डिंग टू वॅटसन अँड क्रिक मॉडेल. कधी तुमच्या क्लासमध्ये ऑब्झर्व केलं का की तुमच्या क्लासमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांच्यापैकी तुमचे कलर कसे आहेत? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन कलर अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन आय कलर अँड व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन देअर फेस शेप, rounded, oval. You all are students of 9th class or 12th class, but your height is different. The branch of biology which studied the transfer of characteristics from one generation to next generation and the material is genes is known as genetics. New progeny is formed from the parents through a reproduction, but their characteristics having a differences and similarity. तुमच्या क्लासमेट चे केअरफुली इयरलोब चेक करा. इयरलोब, ओके. And you also notice about a skin color. All of you are students of 9th class, but why are the differences in their height? तुम्ही बरेचदा ऐकलं असेल जेनेटिक मटेरियल, क्रोमोसोम, न्यूक्लियर मटेरियल, जीन्स, DNA, क्रोमॅटिन थ्रेड्स. हे सर्व शब्द एकाच मटेरियलसाठी वापरले आहेत. डोंट कन्फ्यूज इट. एकाच मटेरियलसाठी वापरलेले आहे आणि ते मटेरियल म्हणजे DNA. फरक काय आहे मग त्यामध्ये? तर काहीच नसून एक सेकंड. व्हॉट इज दिस? दिस इज अ स्ट्रिंग ऑफ पर्ल अँड दिस हॅविंग अ मेनी पर्ल्स वन इन अ सिंगल थ्रेड. थ्रेड सारखा आहे म्हणून याला आपण क्रोमॅटिन थ्रेड म्हणू शकतो. आणि हे क्रोमॅटिन थ्रेड्स जर आपण असं जमा केलं आणि न्यूक्लियसमध्ये ठेवून दिलं, जसं आहे तसं न्यूक्लियसमध्ये ठेवून दिलं सेलच्या न्यूक्लियसमध्ये, तर दॅट इज अ क्रोमॅटिन थ्रेड्स, क्रोमॅटिन मटेरियल. त्यानंतर आपण हेच थ्रेड जेव्हा इट बिकम अ बंडल हॅविंग मेनी फोल्डिंग, खूप सारे फोल्ड होते आणि बंडल होते आणि त्या बंडलला आपण आता क्रोमॅटिन थ्रेड्स नाही म्हणून, तर त्याला आपण आता म्हणू काय म्हणायचं? क्रोमोसोम. बंडल इज कॉल्ड ॲज क्रोमोसोम. आता हा बंडल आपण मोकळा करू आणि याच्यामध्ये प्रत्येक मोती आहे हॅविंग अ सिंगल पर्ल. प्रत्येक मोतीला आपण म्हणू जीन्स. काय म्हणायचं? प्रत्येक मोतीला जीन्स म्हणू. आणि त्याचा एक बंडल धागा तयार केला, बंडल तयार केला आणि तो काय बनला? शेवटी क्रोमोसोम बनला. आणि असे खूप सारे क्रोमोसोम आपण एका सेलच्या न्यूक्लियसमध्ये टाकले तर ते झाले क्रोमॅटिन मटेरियल, DNA, टोटल मटेरियल. आणि त्याला आहे हे छोटे छोटे जीन्स. जीन्स, क्रोमोसोम, क्रोमॅटिन मटेरियल, क्रोमॅटिन फायबर, नथिंग बट अ सिंगल मटेरियल. In plant cell as well as in animal cells, similarities and differences are all the effect of heredity. The structure in the nucleus of that cell carries the hereditary characters. Is called the chromosome. It is made up mainly of nucleic acid and protein. During cell division, chromosomes can be clearly seen under the microscope. Genes which contain the information about hereditary characteristics
is coded from are located on chromosome. Each species has a specific number of chromosomes. Each chromosome is made up of DNA and it appears dumbbell shape midway during cell division. There is a constricted region on each chromosome. It is called the primary constriction and centromere. This divides the chromosome into two parts. Each part is called an arm and central part is known as centromere. Types of chromosome can be like this. Number 1, metacentric, which is V shape. Submetacentric, which is L shape. Acrocentric, which is J shape. Telocentric, which is I shape. In this way. You can see them riding on the pavement. Young kids, they're growing up in basements. Online, a whole new generation. I'ma make mine, so you better go take it. Always they need a new replacement. Decentralized, can't contain it. We're changing lives, yeah, upgraded it. Call it suicide of the older generation. याने कसा आहे नेमका, तर तो आपल्या घरी असलेल्या शिडीसारखा असतो. म्हणजेच काय, तर शिडीला जसे दोन खांब असतात आणि त्या दोन खांब कशाने जोडले असतात, स्टेअर्सने, बरोबर. आणि हे जे दोन खांब आहे ते खांब शुगर आणि फॉस्फेट, शुगर आणि फॉस्फेट, शुगर आणि फॉस्फेट, एक शुगर एक फॉस्फेट, एक शुगर एक फॉस्फेट असा तो बनलेला आहे. आणि हे दोन रॉड नायट्रोजिनस बेसनी जोडलेले आहे. म्हणजे पायऱ्या ज्या आहे त्या कशाने बनलेल्या आहे, नायट्रोजिनस बेस. म्हणजे इकडनं आला सायटोसिन, इकडनं आला थायमिन, सायटोसिन आणि थायमिन मिळून एक प्युरिन्स आणि एक पायरिमिडिन्स मिळून बनली एक पायरी, जी हायड्रोजन बॉन्डनी बाउंड केलेली आहे, बॉन्डेड आहे. आणि अशा रीतीनं प्युरिन्स आणि पायरिमिडिन्सचे खूप सारे पेयर्स या दोन शिडींना जोडल्या गेली आहे. आणि त्या व्यतिरिक्त ही शिडी सरळ नसून आपण त्याला ट्विस्ट केलेली आहे. जसं की ट्विस्ट केलेले आहे आणि अशा रीतीनं ते दोन रॉड ट्विस्ट केल्यासारखे अरेंज झालेले आहे आणि त्यालाच म्हटलेलं आहे DNA मटेरियल. पुढच्या भागामध्ये आपण वॅटसन आणि क्रिक मॉडेलच्या नुसार DNA स्ट्रक्चर बघणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.